नमस्कार मित्रांनो, मी प्रतिमा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या द टॉपर हब चॅनलमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपले जे लेटेस्ट व्हिडिओ असतील ते लगेच पाहता येतील. तुमच्या फ्रेंड्ससोबत जर तुम्ही अजून आपला चॅनल शेअर केलेला नसेल तर प्लीज तो शेअर करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करा. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कॉम्प्लेक्स नंबर काय असतात, व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर, द नीड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, देन डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. त्याच्यामध्ये आपण दोन कॉम्प्लेक्स नंबरची इक्वॅलिटी पण चेक केली होती. आपण कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा पण बघितला होता. कॉन्जुगेट मीन्स जो इमॅजिनरी पार्ट जो असेल त्याचं फक्त साईन चेंज करायचं होतं. त्याच्या प्रॉपर्टीज पण आपण बघितल्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा, आता दोन कॉम्प्लेक्स नंबर्स गिवन असतील, कन्सिडर केलं. लेट Z1 हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला इज इक्वल्स टू A प्लस IB अँड सेकंड कॉम्प्लेक्स नंबर घेतला Z2 इज इक्वल्स टू C प्लस ID. आता हे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले तर देन त्यांची ॲडिशन कशी होणार आहे? Z1 इज इक्वल्स टू A प्लस IB, Z2 is equals to C plus ID. Then Z1 plus Z2 is equals to हा Z1 A plus IB plus second complex number C plus ID. आता इथे बघा, A जो आहे दिस इज रियल पार्ट ऑफ फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर अँड दिस पार्ट इज इमॅजिनरी पार्ट. इथे पण सेम असेल. C इज रियल पार्ट ऑफ Z2 अँड हा जो असेल तो दिस इज इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. मग आता ॲडिशन करताना आपण ह्या दोन रियल पार्टचे ॲडिशन करणार आणि इमॅजिनरी पार्टचे ॲडिशन करणार. आता इथे इज इक्वल्स टू रियल पार्ट A प्लस C, मिडल साइन प्लस इथे IB आणि इकडे ID आहे. आपण असं लिहू शकतो का B प्लस D इंटू I मीन्स आपण काय केलं, टेकिंग I कॉमन फ्रॉम बोथ दी इमॅजिनरी पार्ट्स. B प्लस D इंटू I ही झाली दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन. त्याला आपण असं पण म्हणू शकतो इज इक्वल्स टू रियल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 आणि ह्याला आपण म्हणू शकतो इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस Z2. इथे बघा, इन अदर वर्ड्स रियल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू रियल पार्ट ऑफ Z1 प्लस रियल पार्ट ऑफ Z2.
इथे बघा Z1 प्लस Z2 केला तर आपल्याला काय मिळतो A प्लस C. A मीन्स रिअल पार्ट ऑफ Z1 अँड C मीन्स रिअल पार्ट ऑफ Z2. आता इथे आपण बघूयात Z1 घेतला A प्लस IB, Z2 C प्लस ID. देन आपण या दोन्हीचे ॲडिशन करूयात. Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू Z1 येईल A प्लस IB, मिडल साइन प्लस, आणि हा Z2 मिळेल आपल्याला C प्लस ID. आता इथे ॲडिशन करताना ह्या दोन रिअल पार्ट्सचे ॲडिशन अँड हिअर इमॅजिनरी पार्ट्सचे ॲडिशन विच इज इक्वल्स टू A प्लस C प्लस ह्या दोन्हीसाठी आपण B प्लस D इंटू I. तर इथे Z1 प्लस Z2. अगेन Z1 प्लस Z2 इज कॉम्प्लेक्स नंबर. मिळालं का? येस. रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. याला आपण म्हणू शकतो रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 आणि ह्याला म्हणू शकतो इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस Z2. आता रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2, रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू, हा काय मिळाला आपल्याला A प्लस C. दिस कॅन बी रिटन ॲज A मीन्स रिअल पार्ट ऑफ Z1, रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस दिस C means real part of Z2. And therefore real part of Z1 plus Z2 is equals to real part of Z1 plus real part of Z2. बघा झालं का हे प्रूव्ह? येस. सिमिलरली काय असणार आहे? इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 पण काय मिळेल? इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. आता नेक्स्ट आपण बघतोय प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. इफ 3 कॉम्प्लेक्स नंबर्स आर गिवन देन फर्स्ट प्रॉपर्टी काय असेल? Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू Z2 प्लस Z1 असेल कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड वन, Z1 plus Z2 plus Z3 is equals to Z1 plus Z2 plus Z3. हे असेल असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी असेल Z1 प्लस 0 मीन्स कोणत्याही नंबरमध्ये, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर आपण 0 ॲड केला तर देन which is equals to 0 plus Z1. Identity property. नेक्स्ट बघा Z प्लस Z बार एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. तो कॉम्प्लेक्स नंबर प्लस त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जर दोन्हींची ॲडिशन केली तर काय मिळेल आपल्याला? 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z. आता हे व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. आपण करूयात व्हेरीफाय. Z is equals to A plus IB. Then Z bar is equals to त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय मिळेल? रिअल पार्ट ॲज इट इज अँड जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं फक्त साईन चेंज करायचं आहे. प्लस आहे तो मायनस येईल मायनस IB. हा झाला कॉम्प्लेक्स नंबर, हा झाला त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आता लेफ्ट हँड साईड कन्सिडर करूयात. कन्सिडर
काय लेफ्ट हँड साईड झेड प्लस झेड बार इज इक्वल्स टू ए प्लस आय बी मिडल साइन प्लस है झेड बार ए मायनस आय बी. इथे प्लस आय बी मायनस आय बी कॅन्सल होतील. ए प्लस ए 2a. ए मीन्स काय असेल इथे रियल पार्ट ऑफ झेड आहे का आहे मीन्स 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ झेड विच इज इक्वल्स टू राईट हँड साईड. झालं प्रूफ. येस. नेक्स्ट आहे Z1 प्लस Z2 केला आणि देन त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट केला विच इज इक्वल्स टू Z1 बार प्लस Z2 बार. ह्या आहेत आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या ॲडिशनच्या प्रॉपर्टीज. नेक्स्ट आपण बघणार आहोत स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मीन्स कॉन्स्टंट. इफ Z is equals to A plus IB is any complex number, then for every real number K, कोणताही रियल नंबर एक कन्सिडर केला तर डिफाईन K इंटू झेड. एका कॉन्स्टंटनी किंवा एका स्केलरनी कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय केलं तर देन रिझल्ट काय मिळतो K इंटू त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट प्लस I इंटू KB. KB मीन्स इमॅजिनरी पार्ट. एक एक्झाम्पल बघूयात आपण. Z is equals to 2 plus 3i आणि एक कॉन्स्टंट घेतला K is equals to 2. देन K into Z is equals to K means constant or scalar 2 into complex number 2 plus 3i is equal to 2 नी मल्टिप्लाय करायचे 2 into 2 4 middle sign plus and 2 into 3 6i. This can be written as 4 means 2 into 2 plus 6i 2 into 3i which is equals to 2 means K and here 2 means real part of Z. K into 2 plus K into 3i. झालं प्रूफ. येस. इथे एक नोट आहे बघा. इफ वी मल्टिप्लाय एनी कॉम्प्लेक्स नंबर विथ 0. आपण एका कॉम्प्लेक्स नंबरला 0 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रिझल्ट काय मिळतो 0. नेक्स्ट बघूयात आपण सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. सेम एज जशी ॲडिशन घेतली तसंच सबट्रॅक्शन. असं एक्झाम्पल बघूयात आपण. Z1 इज इक्वल्स टू 4 प्लस 3i आणि Z2 दिलेला आहे 2 प्लस i. दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन घेतलं Z1 मायनस Z2 इज इक्वल्स टू. बघा आता अगेन सेम ॲडिशनमध्ये आपण काय करत होतो रियल पार्टची ॲडिशन अँड इमॅजिनरी पार्टची ॲडिशन. आता इथे सेम करायचे रियल पार्टची सबट्रॅक्शन आणि इमॅजिनरी पार्टचे सबट्रॅक्शन. आपल्याला हा रिझल्ट मिळेल. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. तर जशा ॲडिशनच्या काही प्रॉपर्टीज होत्या तशाच सबट्रॅक्शनच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत.
आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे झेड मायनस झेड बार इज इक्वल्स टू 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ही व्हेरीफाय करायची. आपण ही व्हेरीफाय करूयात प्रॉपर्टी. हेच एक्झाम्पल कन्सिडर करूयात. झेड इज इक्वल्स टू 2 प्लस 3i. झेड बार काय मिळेल त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 2 मायनस 3i. देन आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे झेड मायनस झेड बार प्रूव्ह करायचं आहे. कन्सिडर लेफ्ट हँड साइड झेड मायनस झेड बार. झेड मीन्स 2 प्लस 3i. इथे मायनस साइन आहे 2 मायनस 3i. हे मिडलला जेव्हा मायनस साइन येतं त्यावेळेला कंपल्सरी इथे ब्रॅकेट कन्सिडर करायचा. अदरवाईज जर एक सिंगल मिस्टेक झाली साईनमध्ये तिथून पुढचं आपलं सगळं आन्सर इनकरेक्ट होणार आहे. आपण इथे बघूयात. हा फर्स्ट 2 प्लस 3i ॲज इट इज. इथे मिडल साइन मायनस आहे सो दॅट आपण जेव्हा हे ब्रॅकेट रिमूव्ह करणार तेव्हा आतल्या एलिमेंटचे साइन चेंज होतील. -2 and this minus minus becomes plus 3i which is equals to 2 minus 2 0 plus आहे दोन्हीकडे 3i plus 3i 6i which is equals to 2 into 3i म्हणजेच 2 times imaginary part of z मिळाला. येस अँड दिस इज इक्वल्स टू RHS. झाली प्रॉपर्टी प्रूफ. येस. नेक्स्ट आहे Z1 मायनस Z2. दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले त्याच्यामधली सबट्रॅक्शन कन्सिडर केली आहे आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला आहे विच इज इक्वल्स टू Z1 बार मायनस Z2 बार. आपण हे एक्झाम्पलमध्ये कुठेतरी बघूयात. जेव्हा आपण एक्सरसाइजमधले एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेणार आहे त्यावेळेला आपल्याला प्रॉपर्टीज यूज कराव्या लागणार आहेत. आता नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट पार्ट येतो मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. इथे येणार आहेत त्याच्या प्रॉपर्टीज. आता इथे मी 2 कॉम्प्लेक्स नंबर घेणार आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कसं असतं ते आपण बघूयात. आपण इथे बघूयात मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर मी कन्सिडर केला. हा घेऊयात आपण 2 प्लस 3i. अँड सेकंड कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केला. हा घेऊयात आपण 4 मायनस इथे 3i घेऊयात आपण. तर दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन कसं होईल Z1 इंटू Z2 विच इज इक्वल्स टू हा Z1 2 प्लस 3i इंटू Z2 4 मायनस 3i इज इक्वल्स टू आता हा 2 इंटू हा ब्रॅकेट 4 मायनस 3i प्लस सेकंड इलेमेंट आणि हा सेकंड ब्रॅकेट इक्वल्स टू 2 4s are 8 साइन मायनस 2 इंटू 3 6i middle sign plus here 3 4s are 12 आणि हा I as it is plus minus minus 3 3s are 9 I into I square. आता अगेन आपण इथे I square ची व्हॅल्यू -1 घेऊ शकतो. येस. इथे 8 as it is -6i प्लस 12i. I as it is राहील आणि 12 आणि 6 मध्ये सबट्रॅक्शन होईल मोठ्या इलेमेंटचं साइन. -6 प्लस 12 वी गेट
plus 6i. Here minus sign as it is, 9 as it is, and I square minus 1, since I square is equals to minus 1 is equals to 8 as it is plus 6i as it is minus minus plus 9 into 1, 9 is equals to 8 plus 9, 17 plus 6i. हा मिळाला रियल पार्ट, हा मिळाला इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 आणि हा मिळाला इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इंटू Z2. इथे मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज आहेत. काय प्रॉपर्टीज? Z1 इंटू Z2 इज इक्वल्स टू Z2 इंटू Z1. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, इथे येईल आयडेंटिटी प्रॉपर्टी. हे व्हेरीफाय करायचं आहे. Z1 इंटू Z2 त्याचा कॉम्प्लेक्स नंबर घेतला इज इक्वल्स टू कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ Z1 इंटू कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ Z2. आणि लास्ट प्रॉपर्टी इथली, इफ Z is equals to a plus ib is any complex number, then Z into Z bar. तो कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ह्या दोन्हीचे जर मल्टिप्लिकेशन केले तर काय मिळेल? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय पॉवर ऑफ i. मग आता वी हॅव स्क्वेअर रूट ऑफ -1 इज इक्वल्स टू i. आपल्याला बस एवढंच माहिती आहे. This can be written as I is equals to square root of -1. By taking squares on both the sides, आता दोन्ही बाजूचे जर स्क्वेअर्स घेतले आपण, then we get left hand side I square, right hand साईडला मिळेल -1. आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर्स घेतले. आता अगेन मी दोन्ही साईडला आयनी मल्टिप्लाय केलं. मला लेफ्ट हँड साईड मिळेल I⁻3, राईट हँड साईड मिळेल -i. अगेन मी दोन्ही साईडला आयनी मल्टिप्लाय केलं I⁻4. आता इथे मला मिळणार आहे -i स्क्वेअर, i इंटू i स्क्वेअर, मायनस इंटू i स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? -1 आहे. मायनस मायनस +1 झाला. इथे मिळेल I⁻4. बघा आता I⁻4 इज इक्वल्स टू 1 मिळाला. मी जर अगेन आयनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? लेफ्ट हँड साईडला मिळेल I⁻5, राईट हँड साईडला काय मिळेल? i. म्हणजे इथे ज्या व्हॅल्यू आहेत i, -1, -i अँड +1, राईट हँड साईडला ह्या ज्या 4 व्हॅल्यूज आहेत ना, ह्याच रिपीट होत राहणार आहेत. त्या कशा रिपीट होतील? बघा, इन केस एक नंबर कन्सिडर केला, लेट अस कन्सिडर I⁻n, वेअर n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर अँड n इज ग्रेटर दॅन 4. 4 पर्यंत जर असेल 1 2 3 4 तर आपल्याला ह्या 4 व्हॅल्यूज मिळतील. आणि 4 पेक्षा मोठा असेल तर काय मिळेल? आपल्याला त्या केसमध्ये काय करायला लागेल? वी डिवाइड n बाय 4, 4 ने डिवाइड करायला लागेल अँड ऑब्टेन द रिमाइंडर r, आणि आपल्याला एक रिमाइंडर मिळेल. आता लेट m बी द कोशंट, ज्याने मल्टिप्लाय करणार आहे आपण ज्या नंबरला 4नी, त्याला आपण कोशंट म्हणतो. देन n इज इक्वल्स टू 4m प्लस r. तर इथे कंडिशन काय असेल? 0 लेस दॅन ऑर इक्वल्स टू r
less than 4. Then I raised to n is equals to I raised to 4m plus r. राईट हँड साईडला मिळेल I raised to 4m into I raised to r is equals to I raised to 4m into I raised to r. बघा, जर इफ n इज ग्रेटर दॅन 4, n हा जर 4 पेक्षा मोठा कोणताही एलिमेंट जर आला, नंबर आला, तर त्याच्यासाठी आपल्याला हे यूज करायचं आहे. सिमिलरली I raised to 4m is equals to, बघा, ज्या वेळेला 4च्या मल्टिपलमध्ये n असेल तर त्यावेळेला इथे व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? 1 मिळते का? येस. विच इज इक्वल्स टू, याला आपण असं घेऊ शकतो का? 1 अपॉन I raised to 4m. येस, 1 मीन्स 1 अपॉन 1 घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपण I raised to 4m घेऊ शकतो. विच इज इक्वल्स टू I raised to minus 4m. ही प्रॉपर्टी आहे. I raised to 4m मीन्स प्लस मायनस दोन्हीसाठी आपण घेऊ शकतो. सिमिलरली I raised to minus 1 असेल तर काय घेऊ शकतो आपण? 1 अपॉन I. मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आय ने तर काय मिळेल? न्यूमरेटरमध्ये आय, डिनॉमिनेटरमध्ये आय स्क्वेअर. हा आय आणि ते आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, म्हणजे मायनस आय घेऊ शकतो का? येस. म्हणजे काय मिळालं आपल्याला? I raised to -1 जर असेल तर त्याच्यासाठी आपण -i घेऊ शकतो. याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग आता हे डिरेक्टली आपण एक्झाम्पलवरूनच घेऊयात. इज इक्वल्स टू, हेच एक्झाम्पल घेऊयात आपण. 3 + 2i अँड Z2 आपण घेऊयात. इथे 1 + i घेतलेला आहे, त्याच्याऐवजी आपण दुसरा एक एलिमेंट घेऊयात, 1 - i घेऊयात. आता आपल्याला बघायचं आहे Z1 अपॉन Z2. डिव्हिजन घेऊयात. Z1 अपॉन Z2 इज इक्वल्स टू 3 + 2i इथे 1 - i. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये काय आहे? 1 - i. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो? हा 3 + 2i ॲज इट इज, 1 - i ॲज इट इज. इथे आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो हा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने. आता ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येईल? 1 + i. इथे पण मिळेल 1 + i. आपण सेम नंबरनी डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला दोन्हीला मल्टिप्लाय करतोय. जेव्हा सेम नंबरनी मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असते? 1 इज इक्वल्स टू. आता न्यूमरेटरमध्ये आपल्याला काय मिळाले? 2 कॉम्प्लेक्स नंबर मिळाले, त्यांची मल्टिप्लिकेशन आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये पण सेम आहे, पण इथे a - b आणि a + b. कशाचा फॉर्म्युला आहे? a² - b²चा. तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. न्यूमरेटर ॲज इट इज राहील 3 + 2i इंटू 1 + i.
डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला मिळेल 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर. इथे आपण फॉर्म्युला यूज केला आहे ए मायनस बी ए प्लस बीचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता न्यूमरेटरमध्ये डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन घेणार आहे. 3नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. मिडल साईन प्लस 2i नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. 3 इंटू 1 3 इथे प्लस आहे. 3 इंटू आय 3i प्लस 2i इंटू 1 2i प्लस 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 2 इंटू 1 2 i इंटू i स्क्वेअर. डिनॉमिनेटरमध्ये मिळेल 1 स्क्वेअर 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. -1 is equals to 3 as it is 3i plus 2i plus 5i इथे प्लस 2 अँड आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय इथे मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 2 इज इक्वल्स टू हा 3 ॲज इट इज प्लस 5i आणि इथे मिळेल -2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 3 minus 2 1 प्लस 5i divided by 2 and this can be written as real part separate plus imaginary part. z1 upon z2 is equals to हे मिळालं आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन. बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर केलं. ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स बघितले आपण, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. इथे स्केलर मल्टिप्लिकेशन बघितलं, स्केलर मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या बघितल्या. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स बघितले, सबट्रॅक्शनच्या प्रॉपर्टीज बघितल्या. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स बघितले. जर 2 कॉम्प्लेक्स नंबर जर दिलेले असतील तर त्यांचे मल्टिप्लिकेशन कसे करायचे हे आपण बघितलं. मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज बघितल्या. नेक्स्ट पॉईंट बघितला आपण पॉवर ऑफ आय, जो आपला इमॅजिनरी नंबर जो आहे आय त्याच्या पॉवर्स ज्या आहेत त्या आपण बघितल्या. आणि लास्ट पॉईंट आपण बघितला डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचे डिव्हिजन कशी करतात त्याचं एक एक्झाम्पल आपण बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता एक्सरसाइज 1.1. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत आपला चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.